दिनांक 3 मार्च 2025 रोजी रात्री 9च्या सुमारास फिर्यादी तोफकट्टी मठामध्ये त्यांच्या खोलीमध्ये झोपण्याकरता जात असताना पाठीमागून सिद्धनकेरी तालुका मंगळवेढा येथील राजू लिंगप्पा कोरे, मंजुनाथ सकलेश कोरे, भीमू सिद्धप्पा कोरे, प्रमोद रेवप्पा कोरे, संतोष रामचंद्र कोरे, सिद्धू यशप्पा कोरे असे तिथे आले। त्यांच्यापैकी राजू कोरे, सिद्धू यशप्पा कोरे यांच्या हातात लोखंडी गज होते। त्यानंतर त्यांनी मठातील CCTVची तोडफोड केली आणि त्यांच्यापैकी राजू लिंगप्पा कोरे हा फिर्यादीला म्हणाला, या मठाचा मीच पुजारी आणि मालक आहे, तू बाहेरून आलेला आहेस, तुझा इथे काही एक संबंध नाही, तू बाहेर ये असे म्हणून फिर्यादीला राजूने खोली बाहेर ओढत आणले। तेव्हा फिर्यादीने त्यास आपले प्रकरण कोर्टात चालू आहे, तू असे करू नकोस असे समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने काही एक ऐकले नाही। त्यानंतर राजू कोरे याने मठातील लाईट बंद केली। त्यावेळेस राजू कोरे, सिद्धू कोरे यांनी त्यांच्या हातातील लोखंडी गजाने फिर्यादीच्या पाठीवर, उजव्या खांद्यावर, डाव्या हातावर, दोन्ही मांड्यांवर, पायाच्या नडगीवर मारून जखमी केले। तसेच मंजुनाथ कोरे, भीमू कोरे, प्रमोद कोरे, संतोष कोरे यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मुकामार दिला, शिवीगाळ करू लागले। त्यावेळेस फिर्यादीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तेथील मठातील सेवेकरी काशीबाई रेवणसिद्ध स्वामी, शिवमूर्ती राचय्या स्वामी तिथे आले आणि भांडण सोडवू लागले। त्यानंतर ते तिथून निघून गेले। फिर्यादीला मारहाणीमुळे चालता देखील येत नसल्याने मठातील सेवेकरी काशीबाई रेवणसिद्ध स्वामी आणि शिवमूर्ती राचय्या स्वामी यांनी त्यांच्या खोलीत घेऊन गेले। खोलीत गेल्यानंतर अर्ध्या तासाने ते लोक परत आले आणि शिवमूर्ती राचय्या स्वामी यांनी फिर्यादीला खोलीत येऊन सांगितले। तेव्हा त्यांच्यापैकी राजू लिंगप्पा कोरे हा खोलीच्या समोर येऊन त्याने, तू अजून गाव सोडून गेला नाहीस का? तू गाव सोडून गेला नाहीस तर तुला बघून घेतो असे म्हणून निघून गेला। म्हणून फिर्यादीने घडल्या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरता भक्त कैलास विठ्ठल मसरे, महादेव बापू स्वामी असे गेले असता पोलिसांनी तात्काळ वैद्यकीय उपचाराकरता दवाखान्यात पाठवून दिले। डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रेफरने सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे जाण्यास सांगितले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।